नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. पाकिस्तानचा ताब्यात असलेला प्रांत गिलगिट बाल्टिस्तान जो खरा म्हणजे भारताचा अविभाज्य अंग आहे. तिथल्या आता आपण म्हणू विधान सभा त्यांनी एक ठराव पास केला आणि आपल्याला पाकिस्तानचा 5वा प्रांत म्हणून मान्यता द्यावी अशी शिफारस केलेली आहे. आता त्याच्यावरती खुद्द पाकिस्तानची संसद निर्णय घेईल आणि त्यानुसार गोष्टी घडत जातील. पण ही एक लक्षणीय घटना घडली असं मला वाटतं आणि त्याच्यामध्ये गिलगिट बाल्टिस्तानच्या सरकारमध्ये बसवलेली जी बाहुली आहेत पाकिस्तानची, त्यांनी ही चलाखी केलेली आहे हा ठराव आणून आणि पाकिस्तान त्याला अर्थातच पुढे नेणार याबद्दल मनात वाद नाही माझ्या. त्यामुळे नेमकं काय घडलं आणि ही पावलं उचलायला लागली अशी शंका मनामध्ये येते. आणि तो प्रश्न माझ्या मनात आला आणि मला खाजगीवाले सरांची आठवण झाली. तर कर्नल खाजगीवाले आपल्या सोबत आहेत आज. त्यांचं स्वागत करते. नमस्कार सर. त्यांनी नमस्कार. काश्मीर सारख्या अत्यंत संवेदनशील भागामध्ये काम केलंय आणि आपण ज्याला पीओजेके म्हणतो, जो जम्मूच्या बाजूची अशी चिंचोळी पट्टी ती आणि वरचं गिलगिट बाल्टिस्तान म्हणजे आपल्या सैन्यामधल्या ज्या अधिकाऱ्यांनी काश्मीरमध्ये काम केलंय त्यांच्यासाठी हा प्रदेश म्हणजे खडानखडा माहितीचा आहे. तिथली जनता, त्यांची संस्कृती, त्यांच्या ॲस्पिरेशन्स, आशा, आकांक्षा आणि तिथले सत्ताधारी ह्यांच्यामध्ये जी एक प्रचंड दरी आहे, त्याची जाणीव आपल्या लष्करी अधिकाऱ्यांना जेवढी आहे, तेवढी अन्य कोणाला असेल असं वाटत नाही. तेव्हा सरांशी आज सर्वच विषयावर बोलणी करायची आहेत, कारण गोष्टी अशा उकळत्या ठेवलेल्या आहेत असं वाटायला लागलंय आणि वेगवेगळ्या अँगलनी प्रश्न कसा चिघळतोय असं वाटतं. तर सर तुम्हाला काय वाटतं ही घटना मला तर विलक्षण वाटली एकदम, की अचानक हा 5वा प्रांत म्हणून त्यांनी जाहीर करावं स्वतःला. असं काय घडलं? नाही, हे जे त्यांनी जाहीर केलंय ते गिलगिट बाल्टिस्तानच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी स्वतःहून पुढाकार घेतलाय असं मला नक्कीच वाटत नाही. हां. हे त्यांनी पुढाकार घ्यावा असं पाकिस्तानने त्यांना सूचित केलेलं आहे आणि त्यांच्याकडे दुसरा काही पर्याय नसल्या कारणाने त्यांनी ते तसं केलं. आता ह्या क्षणाला पाकिस्तानने असं का सूचित केलं हा प्रश्न येतो. तर आता हा हा प्रश्न जो आहे तर तो थोडं आपण मागे इतिहासात जाऊ की ब्रिटिश राजवट असताना ब्रिटिश हे अतिशय धूर्त राजकारणी होते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या साम्राज्याला आधी गेल्या शतकामध्ये की सूर्य मावळत नाही एवढं मोठं जे साम्राज्य होतं त्या साम्राज्याला रशिया आणि चीन यांच्यापासूनच पुढे धोका होऊ शकेल याची त्यांना खात्री होती आणि त्या कारणासाठी त्यांनी रशिया, चीन आणि भारत याच्यामध्ये अफगाणिस्तान आणि तिबेट हे 2 बफर स्टेट्स तयार करून ठेवले होते की आमच्या साम्राज्याला त्यांचा डायरेक्ट धक्का लागू नये. पण हे आपल्या राज्यकर्त्यांना कधीच कळालं नाही. त्यामुळे त्यांनी चीन, तो तिबेटचा जो भाग आहे, तिबेटचा भाग चीनला देऊन टाकला. चीनला आपल्या दाराशी आणून बसवलं. अफगाणिस्तान, पाकिस्तानचंही तेच त्यांनी कोंबडं करून ठेवलेलं आहे. तर हा जो भाग आहे, आपण 47च्या नंतर जे डिमार्केशन झालेलं आहे, इंटरनॅशनल मॅप्स जे काढलेली आहे, त्याच्यामध्ये सर्व दुनियेला आणि पाकिस्तानला खुद्द माहिती आहे, की पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर जो आहे, ज्याला ते आझाद काश्मीर म्हणतात, हा भारताचाच त्यांनी अतिक्रमण केलेला भाग आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आणि पाकिस्तानला तर ठामच माहिती आहे. त्यामुळे ह्याचं ही त्यांच्या मनातली जी सल आहे, की आपण अतिक्रमण करून तो भाग घेतलेला आहे. ती सल कमी करायला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील ही सल कमी व्हावी म्हणून प्रयत्न करण्यासाठी त्यांनी या भागाला 5वं राज्य म्हणून मान्यता द्यायचा आता हा प्रयत्न सुरू केलेला आहे. यापुढे आपण जर काही हालचाल केली, जसं यांनी सांगितलेलं आहे, की आपण कायनेटिक स्टेटसमध्ये जर आलो आणि गिलगिट बाल्टिस्तानमध्ये काही आपण हालचाली केल्या, ऑफ सिंधूर सारख्या,
तर मग आता पाकिस्तानला बोंबलायला रान मोकळं आहे, की आमच्या भूमीवर भारताने अतिक्रमण केलेलं आहे. हा मुद्दा त्यांना मिळावा, पुढे लढायला त्यांना सोयीस्कर पडावं, म्हणून त्यांनी हे 5वं स्टेट म्हणून हे तयार केलेलं आहे. ह्या बापरे! उपर हे 5वं स्टेट करताना त्यांना आणखीन एक जो फायदा आहे, की यापुढे केव्हाही जम्मू काश्मीरचं कुठल्याही आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा मंचावर विषय निघाला, की ते म्हणतील हे तर आमचं 5वं राज्य आहे. हां. तुमचं 5वं राज्य असताना भारताने त्याच्यामध्ये लुडबुड का करावी? तर हे पुढचे येणारे जे काही पाकिस्तानच्या दृष्टीने धोके आहेत, त्या धोक्यांना कमी करण्याच्या दृष्टीने किंवा न्यूट्रलाइज करण्याच्या दृष्टीने त्यांनी हे पाऊल माझ्या मते उचललेलं आहे. म्हणजे आत्तापर्यंत हे लोक मोठ्या पुशारक्या मारत होते, की आम्ही काश्मीरला स्वातंत्र्य मिळवून देऊ म्हणून. अभिप्रेत हेच होतं, की काश्मीर हे एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयाला येईल आणि ते पाकिस्तानच्या मैत्रीमध्ये असेल, असं एक साधारण चित्र रंगवलं होतं. ते सगळं आता पुसून टाकलं गेलंय आणि हा 5वा प्रांत करायचा जो उद्योग त्यांनी केलेला आहे, तो त्यांना केवळ एक लीगल पळवाट पाहिजे. आपलं सैन्य खरं म्हणजे त्यांचं सैन्य तिथे आहेच मुळी, म्हणजे काही त्याला वादच नाहीये. पण त्याला एक लीगल स्टेटस देण्यासाठी म्हणून हे पाऊल उचललं गेलंय, असं तुम्ही म्हणताय. पण त्याच्यामध्ये मला अजून एक असा अँगल असा वाटतो, की अगदी मला वाटतं एक 8-10 दिवसापूर्वीच पाकिस्तानमध्ये एक आंतरराष्ट्रीय परिषद भरवली आणि त्यांनी इंडस वॉटर ट्रीटी बद्दल फार मोठं भाष्य करण्यासाठी फार आंतरराष्ट्रीय सगळ्या तज्ञांना बोलावलेलं होतं. आणि ही ट्रीटी असणं कसं आवश्यक आहे, भारतावर दबाव असला पाहिजे, आमच्यावर किती अन्याय झाला आहे, पाकिस्तानला पाणी मिळत नाही वगैरे अशी भरपूर बोंब उठवली आणि त्याचा गवगवा सुद्धा आंतरराष्ट्रीय लेव्हलवरती समाज माध्यमांमधून करून घेतला. तर भौगोलिक सत्य हेच आहे, की ज्या सगळ्या नद्या आपण म्हणतो पाकिस्तान म्हणजे IWT मध्ये कव्हर झालेल्या, त्या सगळ्या पहिल्यांदा प्रवेश करतात त्या गिलगिट-बाल्टिस्तानमध्येच. आणि तिथून त्या खरं म्हणजे पख्तुनिस्तानामध्ये प्रवेश करतात. तर समजा गिलगिट-बाल्टिस्तान आपण समजा समजा जर का स्वतंत्र केला भारताने कायनेटिक ॲक्शन घेऊन, तर या नद्या पख्तुनिस्तानात जातात आणि पख्तुनिस्तान स्वतंत्र राष्ट्र किंवा ते फुटून निघालं, तर पाकिस्तानशी तह करण्याचा काही संबंधच उरत नाही. आपण डायरेक्टली पख्तुनिस्तानशी असा करार करू शकलो असतो. तर ती भीती मनात आहे म्हणून ही IWTची पण कॉन्फरन्स यांनी भरवलेली होती की काय? हो, त्यांना आता इंडस वॉटर ट्रीटीचं अतिशय मोठं भय त्यांच्या मनामध्ये आहे, की काय होणार आहे? कारण सगळं पाणी बेसिकली त्यांचा पंजाब प्रांत वापरतो. बाकीच्यांना ते पाणी देत नाही. त्यामुळे बाकीच्यांना फारसं रडायचं कारणच नाहीये. आणि रडले तरी ते त्याची दखल घेणार नाहीये. त्यामुळे जर पख्तुनिस्तान हा भाग आपण आपल्या ताब्यात घेतला, तर मग पाण्यावरचा जो क्लेम आहे आपला फक्त भारत म्हणून, तो वाढवून आणि पख्तुनिस्तानचा भाग एकत्र केल्याने पाण्याची टक्केवारी जरी IWT पुन्हा लादायचा प्रयत्न झाला, तरी आपल्याला वापरायची पाण्याची टक्केवारी वाढणार आहे. कारण आमच्याकडे जास्ती प्रांत आहे. तर हे देखील त्यांना पोहोचतंय. हां. म्हणून त्यांनी हा केलेला आहे उपाय, की नाही, नाही फक्त पख्तुनवा वगैरे तर आमचा 5वाच प्रांत आहे. तर त्यांना वेगळं असं काही अ, एक आयडेंटिटी द्यायची भारताने प्रयत्न केला, तर तसं होऊ नये आणि तसं झालं तर पुन्हा इंडस वॉटर ट्रीटीमध्ये प्रॉब्लेम येणार आहे. खरंय. म्हणजे आत्ता सुद्धा जे तिकडे धरण आहे, त्या धरणाचं ना पाणी मिळतं त्या लोकांना, ना वीज मिळते आहे. अशी परिस्थिती आहे. बरं दुसरं असं की समजा जर का त्यांनी हा मुद्दा धरला, की बाबा म्हणजे आपण म्हणतोय की आमच्याकडे जास्त प्रांत आहे आणि आम्हाला हिस्सा जास्त मिळाला पाहिजे त्याचा. ही परिस्थिती आली समजा पाकिस्तानवरती. तरी देखील तोटा परत त्यांचाच होणार आहे आणि तो सुद्धा पंजाब प्रांताचा होणार आहे, की ज्याच्यासाठी ते हा सगळा लढा उभा राहायला बघतायत. तर त्यामुळे दुहेरी कात्रीमध्ये पाकिस्तान आहे आणि त्यांनी
युनो सतत आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही युनोच्या ठरावाचं पालन करत नाही आहात. पण युनोच्या ठरावामध्ये काय हा 5वा प्रांत आहे असं धरलेलं होतं. तिथे तर सार्वमत घ्यायचं ठरलेलं होतं. हो, आता हां. प्रश्न असा पडतोय की पाकिस्तानला रडायला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बोंबलायला काहीतरी एक प्लॅटफॉर्म हवा आहे. ते हे सगळे असे मीटिंग्स ऑर्गनाईज करताय. हां. पण हे सगळं करत असताना गेल्या 50 वर्षामध्ये इंडस वॉटर युटिलिटी प्रमाणे जे पाणी मिळतंय, त्या पाण्याचा पूर्ण उपयोग करण्यासाठी पाकिस्तानने काहीच पावलं उचललेली नाहीयेत. आता आम्ही पाणी देत नाही, आम्हाला पाणी मिळत नाही भारतकडनं हे रडण्यात काय अर्थ आहे? त्यांनी काय केले? त्यांनी काहीही केलेलं नाही. आपण सोडलेलं पाणी ते तसंच घेतात. कुठेही त्याला काहीही डायव्हर्जन किंवा धरणांचं तयारी केलेली नाहीये आणि त्याला त्यांच्या हिशोबाने त्यांच्या राज्यांना टक्केवारीप्रमाणे पाणी द्यायचं ते काही विचारच करत नाहीये. आता कशाला रडारड त्यांची चालू आहे? तर रडारड ह्यासाठी चालू आहे, की त्यांना आता भीती वाटतेय. आधी कसं असायचं, आपलं परराष्ट्र धोरण म्हणजे त्या गेल्या शतकातल्या सुनबाईप्रमाणे असायचं. कोणी काय म्हणलं, "अहो, असं नका ना करू," असं म्हणणारं होतं. तर हं. मध्ये असं करू नका हो, आपण जरा जोरात म्हणायचो. हां. आता मोदींच्या नेतृत्वाखाली जो भारत आहे, तो उलटा म्हणतो. तो म्हणतो, "आता तुम्ही असं करा, मी बघतो." भीती जी त्यांना सिंदूरच्या नंतर बसलेली आहे, हं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या त्यांच्या हालचाली चाललेल्या आहेत. पण या हालचाली त्यांच्या सगळ्या एकांगी आहेत. हं. ते फक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचं मत मांडून तिथून त्यांना पाठिंबा मिळवण्यासाठी ते प्रयत्न करतायत. पण मोदी जगभर हिंडून त्यांना जो पाठिंबा मिळतोय, त्यांना मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे ट्रम्पला देखील काळजी वाटू लागलेली आहे, की हा बाबा डॉलरला आणि यूएसएचा जो त्याची घोषणा आहे, मेक अमेरिका ग्रेट अगेन, ते हां. मागायलाच पोखरू लागलेला आहे हा बाबा. म्हणून तो ट्रम्प चिडलाय. आता एवढं सिरियसली ट्रम्प भारताला घेतोय, तर पाकिस्तानचं काय स्थिती आहे? त्यांची तर हैसियत काहीच नाहीये ह्याच्यापुढे. तर ट्रम्प पुढे बरोबर. पाकिस्तानची हैसियत काय असणार आहे? त्यामुळे ते घाबरलेत, ते बिथरले आहेत. पण जसं आपल्या इथे राहुल गांधीचं होतं, की त्याला माहिती सगळं असतं, पण करता काही येत नाही. तोच प्रकार त्यांच्याकडे आहे. त्यांना माहिती सगळं आहे. त्याने हं. असं नाहीये. पण ते असे मुनीरचे जे एक्झिक्युशन करणारे किंवा एक्झिक्युशन करायला लावणारे प्लॅन्स करणारी जी माणसं आहेत, ते एवढे हुशार आहेत, की ह्याच्या पलीकडे ते विचारच करू शकत नाहीयेत. हं. सिंधूर तर हे त्यांच्या कल्पने क्षेत्राच्या पलीकडची गोष्ट झाली. तर ते पावसाळ्याला गेले होते. त्यांना काही रिएक्शनच देता नाही आली. बरोबर आहे. अगदी म्हणजे परफेक्ट शब्दामध्ये सांगितलं तुम्ही. आणि मला दुसरी एक शंका अशी येते, की आता इथे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि त्या लोकांनी स्वातंत्र्य घोषित केलंय. अर्थात ते अनेक वेळा असं स्वातंत्र्य घोषित करायचे. पण यावेळी त्यांनी असं सांगितलंय, की जवळ-जवळ 85% भागावरती आता आमचंच राज्य आहे आणि इथे पाकिस्तान ऑपरेट करू शकत नाही. आणि बव्वंशी लोकांनी ते मान्य सुद्धा केल्यासारखं दिसतंय. खुद्द पाकिस्तान सुद्धा त्याला कॉन्ट्राडिक्ट करताना दिसत नाही आपल्याला. मग ही वरून अफगाणिस्तान हल्ले करून यांना बेजार करून टाकलेलं आहे अफगाणिस्ताननी सुद्धा. तेव्हा एकाच वेळी जर का हे सगळे प्रांत वेगळे व्हायचं म्हटलं, की एका बाजूला बलुचिस्तान असेल, वर गिलगिट-बाल्टिस्तान असेल आणि तिथून पख्तुनिस्तान जो अफगाणिस्तानला समजा त्यांनी त्या सगळ्या पश्तुनांनी म्हटलं, की आम्हाला त्याच्यामध्ये सामील व्हायचंय. तर ह्यांची परिस्थिती अत्यंत बिकट होईल असं मला वाटतं आणि हे कुठे म्हणजे डिफेंड करायला कुठे जाऊ शकतील? आता हा प्रॉब्लेम पाकिस्तानचा असा झालेला आहे, की ते भारताच्या विरुद्ध 1000 कट्स ची पॉलिसी वापरतात. हां. पण एक गोष्ट ते विसरतात, ती जिओपॉलिटिक्स मधली आहे, की भारताकडे जमीन एवढी मोठ्या प्रमाणात आहे पाकिस्तानच्या कंपॅरिझनमध्ये, हां. की त्यांचे 1000 कट्स आपण सहज सहन करून तरीही पाकिस्तानला उत्तर देऊ शकतो. बरोबर. पण पाकिस्तानकडे मर्यादित जागा असल्या कारणाने हं. त्यांना आताचे पसतायत 5-10 कट्स, 1000 पण नाहीये. पण ते 5-10 कट्स एकीकडे बल्टिस्तान आणि ह्याच्यामध्ये गडबड चालू आहे. दुसरीकडे बलुचिस्तान वेगळा व्हायचा प्रयत्न करतंय. तिसरीकडे
तालिबान अफगाणिस्तानमधनं बसून यांच्या डोक्यावर मेरे वाटायला लागलेले आहेत. तर हे एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र आणि सिंधची वेगळीच त्यांची आरोळी चालू असते मध्ये आधे. त्यामुळे हे एवढं सगळं सहन करणं, हे डोक्यामध्ये ठेवून याच्यावर काहीतरी तोड काढणं हे पाकिस्तानच्या लिमिटेड बुद्धीच्या नेत्यांना शक्य नाही. आणि खरंय. त्यामुळेच ही सगळी घाबरगुंडी त्यांची उडालेली आहे. आणि मग जे हाताला धरेल ते कापड ओढायचं आणि लंगोटी म्हणून बांधायचं, असा प्रकार त्यांचा चालू आहे. मला आता कधीतरी वाटतं, की हा रडत-राऊ आहे आणि त्याला घोड्यावर बसवायचं काम आता चीन करतोय आणि अमेरिका पण करतोय. कारण हो. त्यांना माहितीये, की हा कुठल्याही क्षणी घोड्यावरून पळून जाईल उतरून. पण निदान भारताला थोपवण्यासाठी कोणीतरी एक पाहिजे, म्हणून त्यांना तिथे सत्तेवर बसवलंय आणि मेंटेन करतायत. एखादा 1-2 बिलियन डॉलर्स देऊन गाडा चालवतायत बिचारे. माणूस आहे असा, की हा घोड्यासकटच पळून जाणार आहे. असं बांगलादेशमध्ये झालं होतं, की बांगलादेशमध्ये जे विद्यार्थ्यांच्या करवी सगळं त्यांनी करवून करून घेतलं घेतलं. होतं चीननी हां, आणि अमेरिकेने. आता त्याचं सगळं पोळपाट व्हायची वेळ आलेली आहे. करेक्ट. चीन आता तिथे पुन्हा ती जायच्या तयारीमध्ये बसलेली आहे. आणि येस. ती तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे याची भीती आजपासूनच अमेरिका आणि चीनला लागलेली आहे. कारण तिथे गेल्यानंतर एवढी मेहनत घेऊन ते हां. वगैरे हा जो काही प्रकार त्यांनी करून घेतला होता, हं, तो आता एकदमच विफल होणार आहे. आणि हं. मग काय करणार आहेत ते? कारण बरोबर. जेन झीचा हा जो प्रकार आहे, सगळेजण म्हणजे आपल्या इथले पण हे राहुल गांधी वगैरे ओरडतात, जेन झी रस्त्यावर या. हां. पण अहो म्हणजे सिलोन केवढा लहान देश आहे. नेपाळ हा केवढा लहान देश आहे. हं. त्याच्यामध्ये थोडं जेन झीचं झाली गडबड, की तर सगळा देश पालटतो. बरोबर. तसं आपल्याकडे गोष्ट असते, की जे विमानाचं अपहरण झालं होतं कंदाहारला, त्याच्यामध्ये दिल्लीचे नागरिक जास्ती होते. हां. दिल्लीच्या नागरिकांनी दिल्लीमध्ये जर आकांडतांडव सुरू केला, तर तो हं. भारतातल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्ती जाणवतो. बरोबर. तेवढा त्याचा परिणाम झाला. तसंच भारतामध्ये जेन-झी दिल्लीमध्ये नाचून-नाचून किती नाचणार आहे? हैदराबादमध्ये नाचून-नाचून किती नाचणार आहे? हं. हे सगळे प्रेशर ॲब्सॉर्ब करण्याची आपली जिओपॉलिटिकल परिस्थिती आहे. हे हां. पाकिस्तान, सोरोस आणि चीन विसरतात. खरंय. नाही तुम्ही तो म्हणजे दिल्लीतल्या आंदोलनाचा प्रश्न काढलात आणि ह्याच्याशी निगडीत 2 गोष्टी आहेत त्याच्यात. एक म्हणजे चीन अक्साई चीनसाठी सुद्धा घाबरलाय असं मला वाटतं आणि म्हणून सोनम वांगचुकला आघाडीवर पाठवला इकडे आंदोलनासाठी. आणि नंबर 2 तुमचे ओमर अब्दुल्ला ते जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा द्यावा, पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा म्हणून आंदोलन करणार आहेत 20 तारखेपासून. हे सगळं काय असं अचानकच घडून येतं का? म्हणजे नाही, 15 ऑगस्ट पर्यंत नेमकं होणार आहे काय? असा एक मनामध्ये नाही, आहे. हे सगळी शिमग्याची सोंगं असतात. हां, 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी आली, की हे सुरू हां, होतं सगळं. हां, मग त्यामुळे आता हे असं होणारच आहे. आणि उमर अब्दुल्लाचा बेसिक एजेंडा काय आहे पहिल्यापासून, की जम्मू काश्मीरला वेगळं राज्य म्हणून करायचं आणि हं. मग त्या राज्याने भारतापासून आम्हाला वेगळं व्हायचं आहे, असा हां, ठराव पास ठराव करायचा. करायचा. बरोबर. हा प्रकार 370 मध्ये त्याला शक्य होता. हां, पण 370 काढून टाकल्यामुळे त्याचा तो प्रेशर पॉइंटच मोदींनी काढून टाकलेला. करेक्ट. आता हा असा कसलाही ठराव जर त्यांनी केला, तरी त्या ठरावाला कागदाच्या कपट्याची देखील किंमत असं राहत नाही. त्यांनी ठराव केला म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान आणि चीन बोंबलू शकेल. पण हं, याच्या पलीकडे त्या ठरावाला एक पैशाची किंमत नाही. हं, आता अक्साय चीनचं तुम्ही बघाल, तर अक्साय चीनमध्ये आधी काय व्हायचं, की चीननी डोळे वटारले, की आपण डोळे खाली करायचो. हं. पण आता गेल्या 5 वर्षामध्ये ज्या अक्साई चीनमधल्या हालचाली सुरू झालेल्या आहेत, त्या ठिकाणी एक वेगळं कोर आणि वेगळं आर्मर्ड डिव्हिजन वगैरे सगळं तिथे डिप्लॉय झाल्यानंतर आता चायनीज लोकांनाही कळून चुकलेलं आहे, की ऑप सिंधूर पाकिस्तानच्या विरुद्ध केलं, तसं एखादं दुसरं ऑप चिंगपुंग लीग करून ते चायनामध्ये देखील येऊ शकतील. बरोबर आहे. ही जी त्यांना भीती आहे, हं. म्हणून आपण नेहमी म्हणतो, की तलवार जवळ बाळगली आणि शत्रूने बघितली, की त्याला त्याची धास्ती वाटते. पण हां. खरोखर जोरात मारलं तर किती वार लागेल आपल्यालाही माहिती नसतं.
हा पण जोपर्यंत तलवार आहे आणि मेहनतनं आम्ही काढू शकतो, ही धास्ती शत्रूला असली ती आपल्याला पुरते. आपल्याला बरोबर. काही युद्ध करायचं नाहीये, आपल्याला अग्रेसर व्हायचं नाहीये. पण कोणी जर तिथे आलं, तर आधी कसं असायचं, जेव्हा 62 साली चीनचं झालं आक्रमण, त्यावेळेला नेहरू म्हणायचे, की भारताच्या हद्दीमध्ये चिनी सैन्य 2 दिवस आतमध्ये आल्यानंतर मग आम्हाला ते आतमध्ये आलंय हे कळतं. हम्म. एवढी आपली लिथार्जी होती. करेक्ट. आता तसा प्रकार नाहीये. बरोबर. आता आपला सगळीकडचा सर्व्हेलन्स, सगळीकडे आपण जास्ती चौकस झालेलो आहोत. चीन काय करतंय हे आपल्यालाही माहिती असतं. काय करू शकतो याचा आपण अंदाज बरोबर घेतलेला असतो आणि त्यामुळे आपण ती योग्य ती पावलं ती उचलतोय. आणि आता ह्याचीच भीती सगळ्यांना वाटू लागली आहे, की आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचा भारत काय गमत्या करताय का बघून घेऊ असं म्हणू शकतो. ही त्यांना धास्ती वाटते. काय खरंय. बघून घेणार आहे याची त्यांना कल्पना नाहीये. त्यामुळे जास्ती धास्ती वाटते, की हा बाबा आता काय करेल पुढच्या वेळेला. आता ऑफ सिजन तर झालं. आता आणि कुठून त्यांनी दारूची डबी उघडणार आहे. तर त्यांना आणि धास्तीमध्ये ठेवणं आपल्या दृष्टीने जास्ती महत्वाचं आहे. अगदी सीमावर्ती भागापर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर नेलं ना आणि लष्कराला तिथपर्यंत जलद हालचाली करता येतील ह्याची सोय केली आणि त्यांना आवश्यक असलेली विशेष उपकरणं पण उपलब्ध करून दिलेली आहेत सैन्याने. त्यामुळे मला वाटतं 5-10 वर्षापूर्वीची युद्ध सज्जता आणि आजची ह्याच्यामध्ये प्रचंड अंतर पडलेलं. जमीन आसमानाचा फरक आहे. मी स्वतः गेल्या वर्षी नुब्रापासून हा सियाचीनच्या बेस कॅम्पला गेलो होतो. हा ते अंतर मी 25-30 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा जायचो, हा त्यावेळेला रस्ता नावाचा प्रकार नव्हता हा. आणि आम्हाला नुब्रापासून सियाचीन बेस कॅम्पला जाण्यासाठी 1 पूर्ण दिवस लागायचा. बापरे. गेल्या वर्षी मी नुब्राहून निघून बेस कॅम्पला जाऊन बेस कॅम्पहून परत जवळ-जवळ 10 तासामध्ये परत आलो. बापरे. एवढे रस्ते आता चांगले झालेले आहेत. हा सगळे पूल जे आहेत, ते हा भक्कम पूल आहेत. या हा. सगळ्या पुलांवरनं मोठे रणगाड्या घेऊन जाणाऱ्या गाड्या सहज जाऊ शकतात आणि हीच परिस्थिती लडाखमध्ये सगळीकडे आहे. हम्म. म्हणजे नुब्रापासून पेंगॉंग सोला जाण्यासाठी आधी एकमेव एक रस्ता होता, लेहवरून. आता पेंगॉंग सोला जाण्यासाठी 3 वेगवेगळे रस्ते झालेले आहेत. माय गॉड. प्लस आपल्याकडून तो टनेल काढला डायरेक्ट लडाख पर्यंत जायचा, जो ऑल हो, वेदर रोड म्हणतो आपण. ह्याच्यापासून अ, कुठलं ते मनाली पासून मला वाटतं त्याच्या पुढून. पासून. हा. त्यांनी तर प्रचंडच फरक केलाय. म्हणजे थेट मेनलँड मधून डायरेक्ट लडाख पर्यंत तुम्ही जाऊ शकताय आज, नाही हो. म्हटलं तरी. याचा दुसरा फायदा आर्मीला तर आहेच, त्याचा हा प्रश्न नाहीये. पण या भागामध्ये, पलीकडच्या भागामध्ये किन्नौर वगैरे या साईडमध्ये हा बटाट्याचं अमाप पीक असतं हा आणि त्यांचा मुख्य व्यवसाय हा बटाटे म्हणजे भारतामध्ये पाठवणं हा हा आहे. हा. त्यांना तिथून बटाटे सहजरित्या भारताच्या बाजारपेठेत पाठवता येत करता आहे. येतं. हा. त्यासाठी पैशाचं केवढं मोठं साधन आणि डेव्हलपमेंटचं केवढं मोठं साधन झालंय. तयार झालंय. पाहिजे बरोबर. पैसा असला तर मग ते चांगले हॉटेल्स, चांगले होमस्टेज, टुरिस्ट फ्रेंडली गोष्टी वगैरे तिथे करू शकतात. त्यामुळे आता तिथे टुरिस्ट भरपूर प्रमाणात जायला लागलेले आहेत. जायला लागले. खरंय. डिफेन्स वगैरेची गोष्ट सोडा, पण हे भारताच्या स्वतःच्या दृष्टीने डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे होते आणि त्याच्याबरोबरच जसं मोदींनी केलेलं आहे, की आम्ही काही लष्करासाठी रस्ते बांधत नाहीये, आम्ही टुरिझमसाठी रस्ते बांधतोय. बरोबर. आम्ही डिफेन्स टुरिझमला डेव्हलप करतोय आणि डिफेन्स टुरिझमला डेव्हलप करत असताना नकळतपणे रणगाडे जातील असे रस्ते आणि पूल मोदी सरकार आता बांधून घेत आहे. त्यामुळे कोणालाच बोंबलता येत नाहीये. आणि ते एक दुसरं कव्हर आहे, जिथे तुमचा नागरी वावर असतो तिथे हो. हल्ले करणं कठीण असतं शत्रूला. त्यामुळे दोन्ही बाजूनी कव्हर तयार झालंय ते. आणि आता असं कसं आपलं नेहमी आपण ह्याच्यामध्ये रेव्हेन्यू मध्ये म्हणतो, की तुमचा तिथे कब्जा आणि वावर म्हणजे हा सर्वात मोठा हक्क आहे. हा आता जवळ-जवळ सगळीकडे एल-ओ-सीच्या जवळ म्हणजे दगड फेकला तर पाकिस्तानात जाईल, हा इतक्या जवळ भारतीय खेडी तिथे तयार झालेली आहेत. ते तिथे 365 दिवस राहतात, तिथे बिझनेस करतात, तिथे हा टुरिझम फ्लरिशिंग आहे.
हा मग आता जर पाकिस्तान ओरडायला लागलं की हा आमचा प्रांत होता, हा तर आपल्या इथले लोक हसतात आणि ते म्हणतात, अहो हा पाकिस्तान इथे असताना त्यांनी काय केलं होतं? दगड, काहीच केलं नव्हतं. बरोबर. आणि तेच पीओजेके मध्ये आता होतंय. पीओजेके हो, वाले तेच म्हणतात की काश्मीरचा जो भारतातला भाग आहे, तो इतका संपन्न आणि इतका चांगल्या प्रकारे भारताने डेव्हलप केलेला आहे. तर पाकिस्तान म्हणजे इस्लामाबाद आमच्यासाठी काय करते? काहीच करत नाहीये. मग आम्ही कशाला काहीच नाही. राहायचं? आम्हाला काय बरोबर. राहायचं कारणच नाही. आणि गिलगिट बाल्टिस्तानची पण अवस्था तीच आहे. म्हणजे त्याही लोकांना इकडे झालेला विकास दिसतोय की. हो, त्यांनाही दिसतोय. आणि गिलगिट पाकिस्तान तर या पीओजेकेच्या सर्वात मागासलेला भाग आहे. अच्छा. तिथून आता चायनीज लोकांनी रस्ते काढायचा प्रकार सुरू केलेला आहे. हं. म्हणून त्या भागामधलं कम्युनिकेशन काहीतरी नीट झालेलं आहे. हां. नाहीतर जसं 30 वर्षापूर्वी आपल्या लडाख मधला प्रकार होता, जवळजवळ तसाच प्रकार असा तो प्रकार तिकडे. चायनीज रस्ता सोडला तर ह्याच्यामध्ये बाल्टिस्तान आपलं गिलगिट आणि ह्याच्यामध्ये तसाच आहे. खरंय. एक गिलगिट बाल्टिस्तान बद्दल आणखी एक मला मुद्दा आठवतो असा, की हा प्रांत जर का आपल्या कह्यात आला, की कुठच्याही प्रकारे म्हणजे निदान आपल्याला अनुकूल सरकार तिकडे समजा स्थापन होऊ शकलं. तर एक म्हणजे अफगाणिस्तानचा वाखान कॉरिडॉर हा एक सीमावर्ती भाग होऊ शकेल आणि नंबर 2 शक्सगम व्हॅली ही चीनला गमवावी लागेल. ह्या 2 भीती मला वाटतं त्यांना सतवतायत असं मला वाटतं. कारण तुम्हाला जर का हो, अफगाणिस्तानमध्ये डायरेक्ट एंट्री मिळू शकली, तर तुम्ही त्या मार्गाने सेंट्रल एशियापर्यंत जाऊ शकता. ही सुद्धा त्यांची एक चिंता असू शकते मग. हो आहे ना. आणि चीनलाही हे तेच हवंय की हां, चीनला पाकिस्तानच्या मार्फत वॉर्म वॉटर पोर्ट हवंय म्हणून तर सगळा अट्टहास चाललेला आहे त्यांचा. करेक्ट. आणि आता चीन ह्या बाजूनी पाकिस्तानमधनं आला की आपल्याला अफगाणिस्तानमध्ये जायचा मार्ग आपसुकच बंद होतो. हां, हा चीनचा दुसरा मुद्दा आहे. खरंय. की मग आपण वाखान कॉरिडॉरचा वापर करून हां, अफगाणिस्तानमध्ये जायचा प्रयत्न करू शकणार नाही. हे बरोबर. चीनला माहिती आहे. हां, म्हणून ते हा रस्ता चीनचा जो पाकिस्तानमध्ये आहे, हां, तो रस्ता तयार करायला त्यांचे स्ट्रॅटेजिक हे पण एक कारण आहे. कारण आहे. त्यांना त्यासाठी तर हवंच आहे, पण बॉम्ब वॉटर पोर्टसाठी हवंय. पण ह्या कॉरिडॉरला, वाखान कॉरिडॉरला आपल्याला त्याच्यापासून वंचित ठेवण्यासाठी ते हा हां, प्रकार करत आहेत. खरंय. पण म्हणजे एकंदरीत परिस्थिती बघितली आणि अनेक जण म्हणतायत, की 15 ऑगस्ट पर्यंत काहीतरी एक चित्र पालटण्यासारखा एक काही घडामोडी घडू शकतात. पण मला असं वाटतं, की त्याला अ, एक आंतरराष्ट्रीय पातळीवरती तरी चीन आणि अमेरिका हे अमेरिकेच्या सोबत पाकिस्तानच्या सोबत उभे राहण्याचा एक आपल्या समोर मोठं संकट असणार आहे. रशिया थोडाफार न्यूट्रल होऊ शकेल, कारण त्यांनी अफगाणिस्तानशी आता सध्या डिफेन्स डील केलेलं आहे आणि हो, ते भारताच्या मला एवढे चांगलं आहे. विरोधात जाणार नाहीत कदाचित. पण तरी देखील ही परिस्थिती बघता आपल्याला या सगळ्यावरती मात करावी लागेल. तर त्याच्यासाठी आपलीही तयारी तेवढी मोठी असायला लागेल असं वाटतं. हो, आपली तयारी म्हणजे हे लढाईचं कसं असतं, आम्ही किती तयारी केलेली आहे, हे हां. आपण शत्रू राष्ट्राला कळून द्यायचं नसतं. हा पहिला भाग झाला. हां, तसंच आता पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये तिथे काहीच करत नाहीये असं आहे का? हां, नाही, असं मी तरी म्हणू शकणार नाही. हां, पण ते काय करत आहे हे पाकिस्तानला जाणवत आहे. हां, त्यामुळे तिथे कायनेटिक आपल्या इथे काही फारसं होणार नाही. हां, पण कायनेटिक जर आपण म्हणजे स्वतः उठून तिथे आपण जाणार नाही. पण हां, तिथल्या माणसांना पाकिस्तानचा इस्लामाबादचा जोखड उगारून लावण्यासाठी मदत आपण नक्कीच करत आहोत. हां, आणि ते हळू होणार आहे. हां. एक दिवशी बटन दाबलं आणि उजेड पडला असं नाही होणार आहे. बरोबर. हा जो प्रकार त्यांच्या इथला चाललाय, की आता मोर्चे चाललेत, आता अमुक चाललंय, हे हां, हळू वाढत जाणार आहे. आणि जसं दुधाला एकदम कड येतो आणि उतू जातं, तसा तो हां, प्रकार होईल. हां, दिस माइट हॅपन इन द नेक्स्ट 2 to 4 इयर्स. हां, ताबडतोब नाही होणार. हां, ही देखील एक कायनेटिकच सिस्टम आहे, जी हां, आपण तिथे राबवत आहोत. हां, गिलगिटचा हा जो भाग आहे, हां, गिलगिटचा भाग मुसलमान तिथे जे राहतात,
हा, ते पाकिस्तानच्या मुसलमानांचा द्वेष करतात. हे हा, त्यांच्या अ, त्या धर्माप्रमाणे नाही आहेत, हे वेगळे आहेत. बरोबर. त्यांचा मुसलमान थोडा जास्ती मवाळ आहे, हा, वेगळ्या प्रकारचा आहे. हा, त्यामुळे गिलगिटी पाकिस्तानी जे आहेत, मुसलमान जे आहेत, त्यांचा हा धर्म वेगळा आहे. ते कारगिलच्या लोकांशी जास्ती संपर्कात असतात. त्यांच्याशी पाकिस्तानच्या देशाचा फारसा काहीही आणि सांस्कृतिक संबंध अजिबातच बंद नाही. नाही. खरंय. आणि ते त्यांनी त्यांच्याकडे डेमोग्राफी पण चेंज करून घेतली ना त्याची, म्हणजे आपले आणून बसवले तिकडे. त्यामुळे तो संघर्ष आणखी तीव्र झालाय आता. आणि त्यांनी ते बसवलेले आहेत लोक, जसं चीनमध्ये पण तिबेटमध्ये लोक येऊन चायनाने तिथे बसवले जबरदस्ती त्यांनी. पण हा, ते चायनाचा सपोर्ट असेपर्यंत ते तिथे बसलेले आहेत. हा, तिथे ते ऑर्गॅनिक वसलेले नाहीयेत. हा, तसंच पाकिस्तानमध्ये देखील त्यांनी बाल्टिस्तान वगैरे या भागांमध्ये जे हा, पाकिस्तानी लोक आणून तिथे वसवलेले आहेत, हम्म, ते तिथे अजून ऑर्गॅनिक रित्या तिथे वसलेले नाहीयेत. हा, हे उपरेच आहेत. हा, त्यांना उपऱ्याचाच दर्जा त्यांनी दिलेला आहे आणि ते बरोबर. कधीच सांस्कृतिकरित्या त्यांच्याशी मिसळून राहणार नाहीयेत, हे नाहीये. सगळ्यांनाच माहिती आहे. खरंय. आणि हीच भीती पाकिस्तानला आहे, की एवढा अट्टास करून तिथे आपण सैन्य पाठवू शकतो. हा, सैन्य काय सांस्कृतिकदृष्ट्या काय फारसं हालचाल करत नाही. पण बरोबर. ही पाठवलेली माणसं देखील सांस्कृतिकदृष्ट्या ते अजून ऑर्गॅनिक असिमिलेशन त्यांचं झालेलं नाहीये. नाहीये. खरंय. त्या मर्यादा आहेत. म्हणजेच हो, त्या मर्यादा एकंदर. आहेत. हा, हा, तुम्ही सांग. आणि ह्या मर्यादा त्यांच्या ज्या आहेत, ह्या मर्यादा आपण पाकिस्तानशी संबंध ठेवून ब्रीच करू लागलो आहोत. हा, त्या पाकिस्तानच्या तिथे जो सांस्कृतिक देवाणघेवाण चालू असायची, त्या सांस्कृतिक देवाणघेवाणाला आपण पाठिंबा देतो. हम्म, LOC त्यांचं जे काही एकमेकांची व्यवहार सुरू असतात, ते व्यवहार आपण ठामपणे मोडून काढत नाही. हा, एका ठराविक लिमिट पर्यंत त्यांना ते व्यवहार आपण करून देतो. कारण आपल्याला हेच दाखवायचंय, की बाबा तुम्ही आपलेच आहात, पलीकडे असतं म्हणून काय कराल? हा, संस्कृती एक आहे. आमच्या इथल्या खरंय. बाल्टिस्तानची आणि हा, तुमची संस्कृती एकच आहे. तुम्ही आमच्यासारखे ह्या भागातल्या लोकांसारखेच तुम्ही तिथे आहात. अच्छा. कारगिल मधल्या लोकांसारखेच तुम्ही आहात. हा, आम्हाला तुम्ही काही वेगळे नाही आहात. हा, हे त्यांच्या मनामध्ये बिंबवायचा प्रयत्न हा, आपले राज्यकर्ते आणि सेना तिथे करत आहेच. हा, आणि ही एक दुसरी भीती पाकिस्तानला नेहमी वाटते, की हा, एक तर हा पूर्ण जो अतिक्रमण केलेला जम्मू काश्मीरचा भाग आहे, हम्म, हा त्यांना स्वतःलाही माहिती आहे, की आपण हे अतिक्रमण केलेलं आहे. हा हम्म. आपला भाग नाही आणि आपण इथे कल्चरली किंवा इमोशनली इथे येऊन हा भाग आपल्या देशात असिमिलेट करू शकत नाही आहोत. आज 70 वर्ष झाली तरी परिस्थिती तीच आहे. म्हणजे त्यांनी बळजबरीने हा भाग ताब्यात ठेवलेला आहे. त्यांच्यावर सतत अन्याय केलाय. कुठेही संस्कृतीत सामावून घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. उलट भारताने हा प्रश्न सोडवण्यासाठी, ज्याला आपण म्हणतो ना तसं मुळापासून प्रयत्न करत, आधी सांस्कृतिक धागेदोरे जोडणं आणि त्यानंतर त्याच्यावरती, त्या भक्कम पायावरती आपली रिलेशन्स उभी करायची. हा मोठा एक्झरसाइज असतो आणि त्याच्यातून विश्वास संपादन होतो. ही वेगळी बाब आहे. मला वाटतं त्यांना म्हणजे समारोपाकडे यायचं झालं तर गिलगिट असेल किंवा पिओजेके असेल. आपल्याकडे सुद्धा आता असं म्हटलं जातं, की ऑगस्टचं जे मान्सून सत्र आहे त्याच्यामध्ये डिलिमिटेशनचा ठराव येणार आहे. हो, आणि तसं झालं आणि 850 जागा समजा मान्य झाल्या आपल्या संसदेमध्ये. त्यातल्या काही जागा ह्या गिलगिट बाल्टिस्तानसाठी राखीव ठेवल्या. तर राखीव त्या ठेवलेलं त्या आहे. जागांवरती आपण समजा नेमणूक म्हणून सुद्धा तिकडचे रिप्रेझेंटेटिव्ह आणले समजा. इट विल हो, पॉलिटिकली चेंज द एंटायर सिनारिओ ऑन द वर्ल्ड लेवल ऑल्सो. आता त्यामुळे आता तेही हे डील कदाचित करण्याचा प्रयत्न असू शकेल आणि म्हणून 5वा प्रांत म्हणून घोषित करण्याची घाईघाई हो, करण्यात येते असं दिसतंय. हे आता काय होणार आहे गंमत, डिलिमिटेशनमुळे डिलिमिटेशन हा चर्चेत विषय येणार आहे. हां, पाकिस्तान हा म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर मुद्दामून नेईल आणि हां, तिथे नेल्यानंतर मग त्यांच्या लक्षात येईल की अरे
गिलगिट बाल्टिस्तान मधले जी काही जागा आहे भारतीय संसदेची, त्या जागा तर भारताने तिथे राखीव ठेवलेल्या आहेत. म्हणजे भारत तिथला आपला सीटवर टाकलेला रुमाल काढायला काही तयार नाहीच आहे अजून. तो आणि पक्का करतोय तिथे सीटवर ठेवलेला रुमाल. त्यामुळे हं. पाकिस्तान तिथे गेल्यानंतर देखील तोंडगचित जास्ती पडायची शक्यता आहे. त्यामुळे ही डिलिमिटेशनची फक्त भारतातल्या राजकारणापुरतं हे मर्यादित नाहीये. हे हां. गिलगिट बाल्टिस्तानच्या राजकारणाशी देखील याचा संबंध लागतो बंद आणि आहे. ही मिरची त्यांच्या नागपूरमध्ये आपण खुपसून ठेवलेली आहे. तेव्हा मला वाटतंय समारोपाकडे यायला हरकत नाही आता. हो, हो. एकंदरीत बुद्धिबळाचा पट कसा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या फायद्याच्या कुठच्या गोष्टी आहेत, आपल्याला आव्हानं कोणती आहेत आणि आपण किती मुत्सद्देगिरीने पावलं टाकतोय, हे महत्वाचं गोष्ट जी आहे त्यातले अनेक पैलू अ, कर्नल खासगीवाले सरांनी आपल्याला विशद करून सांगितले. त्याबद्दल त्यांचे आभार मानते. आणि तुम्हा सर्वांना विनंती करते, की हा व्हिडिओ आवडला असेल, तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा जरूर करा. असेच विषय जेव्हा येतील, तेव्हा सरांना आपण परत-परत बोलवत राहू. अशी तुम्हाला मी आश्वासन देते. धन्यवाद.